दुर्योधन खूपच खुश होता, कारण गुरुदेवांनी पांडवांना न सांगता त्याला सांगितले होते. दुर्योधनाने प्रचंड सैन्य गोळा केले आणि तो पांचाळ देशाच्या राजावर स्वारी करण्याकरता आनंदाने आणि गर्वाने निघाला. आपल्या सर्व शिष्यांपेक्षाही आज गुरु द्रोणाचार्यांचे मन अधिक उत्तेजित झाले होते. कौरवांचे सैन्य आपल्यावर चाल करून येत आहे हे कळल्यानंतर युद्धाचे हे आवाहन आपल्याला का दिले जात आहे हे द्रुपदला कळेना. त्याने युद्धाची तयारी केली. आपल्या सर्व भावांची मदत घेऊन राजा द्रुपद युद्धाला उभा राहिला. युद्धाला सुरुवात झाली. पांडव अलिप्त राहिले होते. त्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला नव्हता. रणांगणाजवळच असलेल्या एका झाडाखाली आता काय होते याची वाट पाहत ते उभे होते. द्रुपदचा पराभव करणे कौरवांना अशक्य आहे हे पांडव मनोमन जाणून होते. अर्जुन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, गुरुदेव, राजा द्रुपदचा पराभव करणे सोपं आहे असंच यांना वाटत आहे, परंतु हे शक्य नाही हे आम्ही जाणतो आहोत. आता कौरवांचा पराभव झाला की आम्ही पुढे जातो आणि योग्य ती कृती करतो. युद्ध सुरू झाले. राजा द्रुपदही इतके उत्तम लढला की त्याने कौरवांचा पराभव केला, त्यांच्या सैन्याचा नाश केला. ही लढाई पांडव हसत हसत पाहत होते. कौरवांचा पूर्ण पराभव झाल्यानंतर पांडव युद्धाला सज्ज झाले. अर्जुन युधिष्ठिरला म्हणाला, तू मागे राहा, आम्ही चौघे द्रुपदला बंदिवान करून आणतो. अर्जुनने आपला रथ युद्धभूमीकडे नेला. हातात गदा घेतलेला भीम यमराजासारखाच दिसत होता. नकुल आणि सहदेव अर्जुनच्या रथाच्या रक्षणाला सज्ज होते. भीमाची गदा द्रुपदच्या सैन्याला लोळवत पुढे निघाली. पांचाळ देशाचा राजा द्रुपद अगदी निकराने लढला, परंतु पांडवांच्या युद्धकौशल्यापुढे हरला. हे युद्धकौशल्य पाहून राजा द्रुपद थक्क झाला. आता आपण काय करावे याचा निर्णय घेण्यापुरताही वेळ अर्जुनाने त्याला दिला नाही. अर्जुनाने द्रुपदाभोवती बाणांचा पाऊस पाडला आणि अंधार निर्माण केला. द्रुपदला काही दिसेना. अर्जुनाने त्याला पकडला आणि आपल्या रथात घातला. एका काल्पनिक कथेनुसार सुभद्रा म्हणजेच कृष्णाची सावत्र बहीण एके दिवशी आपली मैत्रीण दुश्शला म्हणजेच दुर्योधनाची बहीण हिला भेटायला हस्तिनापूरला आली होती. तेव्हा तिने अर्जुनला कृष्णाने त्याच्यासाठी पाठवलेली 5 रत्ने दिली आणि त्याला सांगितले की जर तू हे तुझ्याकडे ठेवशील तर तुला उपयोगी पडतील. अर्जुन ती रत्ने आपल्याबरोबर युद्धात घेऊन आला होता. जेव्हा अर्जुनने द्रुपदचा पराभव केला त्यावेळी द्रुपद राजाने आपल्या भ्रमाचा वापर करून अनेक द्रुपद बनवले. अर्जुन जेव्हा गोंधळून गेला की खरा पांचाळ राजा कोण, तेव्हा द्रुपदने तलवार उचलून अर्जुनवर वार केला. तेव्हा अर्जुन निसटला, परंतु त्याच वेळी त्याच्या कमरेला बांधलेली रत्ने वर उडाली आणि प्रत्येक द्रुपदच्या समोर जाऊन पडली. त्यातील 4 रत्नांना प्रत्येकी 3-3 कुंदन होते, परंतु एका रत्नाला फक्त एकच कुंदन होते. अर्जुनने 3 कुंदन असलेल्या रत्नाजवळील द्रुपदला बाण मारला, तेव्हा खोटा द्रुपद नाहीसा झाला. अशा प्रकारे अर्जुनने या कथेनुसार कृष्णाच्या मदतीने खऱ्या द्रुपदला ओळखले आणि त्याला पकडले. परंतु व्यासांच्या महाभारतानुसार अर्जुनने स्वबळावर द्रुपदचा पराभव केला. द्रोणाचार्य जिथे बसून वाट पाहत होते तिथे अर्जुनने आपला रथ नेला. ज्या क्षणाची इतकी वर्ष द्रोणाचार्य वाट पाहत होते तो क्षण आता आला होता.
द्रोणाचार्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले होते.